तर भाषांतर अनेक वर्षापासून मी देतोय. गांधी चौकात दिलं, मुंबईच्या आझाद मैदानातही दिलं, दिल्लीच्या संसद भवनामध्ये सुद्धा शिबिरात दिलं. पण आज मात्र माझे शब्द यासाठी जड होते की मी अजून जिंकलो नाही, पण फक्त उमेदवार झाल्याबरोबर 12 वाजता म्हणजेच 11:15 वाजता मी नागपूरच्या एअरपोर्टवर उतरलो आणि 2-2.25 तासाचा रस्ता हा पूर्ण करायला मला 9 तास लागले. मुस्लिम धर्माचं प्रतिनिधी म्हणून आले, कोणी ईसाई धर्माचं प्रतिनिधी म्हणून आले, कोणी शीख धर्माचं प्रतिनिधी म्हणून आले, कोणी बौद्ध धर्माचं प्रतिनिधी म्हणून आले. आयुष्यामध्ये आनंद काय असतो तो मी याच मंचावर अनुभवतोय. मी जेव्हा आता इथं उभा झालो तेव्हा माझ्या मनात विचार आला की मी 1989 मध्ये कॉलेजचा विद्यार्थी होतो. इथं सरदार पटेल कॉलेज होतं. मी एमफिलचा विद्यार्थी होतो, एमफिल शिकत होतो आणि 1989 ची लोकसभा लढवली. त्या लोकसभेत सुद्धा असाच गांधी चौकात मी सभेला उभा राहायचो. तरुण, विद्यार्थी, कार्यकर्ते, या जिल्ह्यातील जनता, शहरातील जनता माझं मनोगत भाषण ऐकायला यायची, प्रेम व्यक्त करायची. तेव्हाही मी युतीचा उमेदवार होतो आणि आताही इथं महायुतीचे सर्व आमचे नेते इथं उपस्थित आहेत. एवढंच नव्हे, मी मनात विचार करत होतो की काय नातं असतं माहित नाही, पण या लोकसभेत तर अजून 2 मतदारसंघ जोडले गेले, वनी आणि आर्णी. खरं तर आर्णी म्हणजे माझा आजोळ. मी लहानपणी दर वर्षात 1 ते 1.5 महिना बोरगाव मध्ये असायचो, कारण ते आर्णी पासचं माझं आजोळ गाव. कधी वाटलं नव्हतं की आजोळच्या त्या मतदारसंघाच्या निवडणुकीत मी कधी उभा राहील. आमचे संजीव रेड्डी आमदार म्हणून इथं आले, पण वनी विधानसभेशी माझं नातं राहिलं. खरं तर वनीमध्ये 1984 मध्ये मी डीबीएमचा विद्यार्थी म्हणून तिथं असणाऱ्या लोकमान्य महाविद्यालयात शिकायला होतो. तिच्याच एका चौकामध्ये आझाद नावाचं हॉटेल, त्या चौकामध्ये मी राहायचो. सकाळी उठून तिथं त्या हॉटेलमध्ये चहा कॉफी घ्यायला जायचो. ज्या वनी मतदारसंघात सावंगी, अडेगाव, आमलोन या गावामध्ये आमची शेती होती, त्याच अडेगाव, आमलोन, सावंगी ही गावं असणाऱ्या वनीचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मी निवडणुकीला उभा राहील असं कदापिही वाटलं नव्हतं. खरं तर योगायोग कसा असतो हे मी अनुभवतोय. कदाचित ते ईश्वराची इच्छा असेल, इच्छा छत्रपती शिवाजी महाराजांची असेल. मला 13 तारखेला पक्षाने अंदमान निकोबारचा लोकसभा प्रभारी म्हणून 2 दिवसाच्या प्रवासासाठी पाठवलं. खरं तर 11 तारखेला विश्वगौरव देशनायक मोदीजींनी मला आदेश दिला की आपको लोकसभा लड़नी होगी. अमित भाई ने सांगितलं की आपको लोकसभा का चुनाव लड़ना होगा. मनामध्ये द्वंद्व होतं. 30 वर्ष महाराष्ट्राची सेवा केली, चांद्यापासून बांद्यापर्यंत, सिरोंचा पासून वाडीपर्यंत. या महाराष्ट्राचा कोणत्याही जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी जेव्हा माझ्याकडे यायचा मी पूर्ण शक्तीने मदत करायचो. मी कधी जात पाहिली नाही, धर्म पाहिला नाही, रंग पाहिला नाही, वंश पाहिला नाही, वय पाहिलं नाही, उंची पाहिली नाही, पक्षही पाहिला नाही. काँग्रेसचाही नेता आला, ज्यांनी माझ्यावर टीकाही केली असेल, पण संकट आलं आणि माझ्या दारात आला तो मैं नेहमीच मदात विचार केला, अगर कोई हमदर्द समझकर मेरे कार्यालय में आता है तो मैं जीवन में कभी उसे सरदर्द नहीं समझूंगा. आणि मी 13 तारखेला अंदमान निकोबार मध्ये गेलो.
13 तारखेला मी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या त्या ज्या कोठडीत त्यांना ठेवलं होतं त्या दर्शनासाठी गेलो. माहित नाही, पण तेव्हाच माझ्यासोबत माझा सहकारी कार्यकर्ता अमोल जाधव धावत आला, म्हणाला, भाऊ तुमची तिकीट घोषित झाली आणि 13 तारखेला माझी लोकसभेची तिकीट घोषित झाली. एकीकडे मी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या त्या कोठडीच्या समोर इंग्रजांनी दिलेल्या यातना आणि ते कष्ट आठवत होतो. मनात विचार आला, अरे ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शहीद आझम भगत संघाने या देशाच्या स्वातंत्र्याचा झेंडा देशाच्या जनतेच्या हातात दिला, आता माझी जबाबदारी आहे की माझाही खारीचा वाटा चंद्रपूर, वनी आणि लोकसभेचा आवाज त्या नवीन संसद भवनामध्ये बुलंद करायचा. आणि संसद भवनाची दरवाजी तर आपल्या जिल्ह्याची लाकूड मी पाठवली तीच दरवाजे आहे. मी मनात विचार केला की कदाचित मी दरवाजे अगोदर पाठवले, आता दरवाज्यातून जायची तयारी मात्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या आग्रहास्तव मी करतोय. मी राज्यगीत निवडलं आणि या राज्यगीतामध्ये जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, पण शेवटचं वाक्य होतं, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. कधी वाटलं नव्हतं की आता मी सुद्धा एक छोटा कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्राची बाजू घेऊन राष्ट्र महा करण्यासाठी महाराष्ट्राचा आवाज त्या संसद भवनापर्यंत पोहोचवेल अशी भावना कधीही मनात आली नव्हती. पण आज मी नागपूर पासून गांधी चौकापर्यंत पोहोचत असताना जनतेचं प्रेम बघितलं, कार्यकर्त्यांचा उत्साह बघितला, इथं असणाऱ्या सर्व महायुतीच्या नेत्यांचा पाठिंबा बघितला आणि इथं सर्व धर्मगुरूंचा आशीर्वाद घेतला. तेव्हा मनात एकच भाव होता की विश्वगौरव मोदीजींनी सर्वात जास्त जगातले वाघ असणाऱ्या ताडोब्याचा उल्लेख मन की बात मध्ये केला. आता आपल्याला तिथं जाऊन डरकाळी फोडायची आहे, जिल्ह्याच्या वाघाचं प्रतिनिधित्व करा आणि सांगायचं आहे की आम्ही मागास नाही, टायगर अभी भी जिंदा है, हे सांगायसाठी लोकसभेत पोचायचं आहे. मी तुम्हाला तुमच्या आशीर्वादाच्या बदल्यात एकच वचन द्यायला आलो आहे, हे तुमचं प्रेम, या प्रेमाच्या कर्जाचं व्याज मी देईल, फक्त आणि फक्त विकास करून दिल्ली पर्यंत चंद्रपूरचा आवाज बुलंद करा. तुम्हाला मी आश्वस्त करेन की कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आणि कामरूप पासून कच्छ पर्यंत या संसदेत चंद्रपूर, वनी आर्णी लोकसभेचा आवाज हा नेहमी टॉप वर राहील, हा विश्वास या निमित्ताने द्यायला.